दिल्लीमध्ये ना एका नव्या कोऱ्या महिंद्रा थार गाडीचा मोठा अपघात झाला. आणि गंमत म्हणजे शोरूममधून गाडी बाहेर काढताना नजर लागू नये म्हणून लिंबू चिरडण्याच्या प्रयत्नात हे सगळं घडलं. तर नक्की काय काय झालं यातले महत्त्वाचे मुद्दे बघूया. पहिली गोष्ट म्हणजे 8 सप्टेंबरची गोष्ट आहे ही. प्रदीप पवार आणि त्यांच्या पत्नी माणिकी पवार यांनी दिल्लीतल्या शिवा ऑटोमधून एकदम नवीन काळ्या रंगाची थार घेतली. आता गाडीची पूजा झाली आणि मग तो विधी असतो ना, टायरखाली लिंबू ठेवून गाडी पुढे घ्यायची. तर ते करताना माणिकी पवार ज्या गाडी चालवत होत्या त्या जरा गोंधळल्या. मग दुसरं काय झालं की त्यांच्याकडून चुकून ब्रेकऐवजी ॲक्सिलरेटर जोरात दाबला गेला आणि गाडी इतक्या वेगात पुढे गेली की शोरूमची काचेची भिंत फोडून जवळपास 15 फूट खाली थेट रस्त्यावर कोसळली. बिचाऱ्या खाली उभ्या असलेल्या काही टू व्हीलर्सचं पण नुकसान झालं यात. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुदैवाने यात कोणाला गंभीर दुखापत झाली नाही, म्हणजे जीवितहानी टळली. माणिकी पवार थोड्या जखमी झाल्यात, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आहे. पण एअरबॅगमुळे त्यांचे पती प्रदीप पवार आणि शोरूमचा सेल्समॅन मात्र एकदम सुरक्षित राहिले. पूर्व दिल्लीचे DCP आहेत ना अभिषेक धनिया, त्यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली आहे आणि चौकशीचे आदेश पण दिलेत. तर सांगायचा मुद्दा हा की एका नव्या कोऱ्या थार गाडीची डिलिव्हरी घेताना एका छोट्याशा चुकीमुळे एका मोठ्या अपघातात रूपांतरित झाली.